स्त्रीचे शरीर हे केवळ जैविक रचना नसून ते एक अत्यंत सूक्ष्म संतुलनावर चालणारं नैसर्गिक तंत्र आहे. मासिक पाळी ही स्त्रीच्या आरोग्याची नैसर्गिक खूण मानली जाते. पण आजच्या काळात अनेक स्त्रिया अनियमित पाळी, उशिरा येणारी पाळी, अचानक बंद होणारी पाळी किंवा अतिप्रमाणात रक्तस्राव या समस्यांना सामोरे जात आहे. आजच्या या डॉक्युमेंटरीमध्ये आपण समजून घेणार आहोत स्त्रियांच्या इरेग्युलर पिरियड्स मागची खरी कारणं आणि आधुनिक औषधांपूर्वी प्राचीन काळात या समस्यांवर कोणते उपाय केले जात होते. स्त्री ही थकलेली असते, फक्त शरीराने नाही तर मनाने. सर्व्हायव्हल मोडमध्ये शरीराचं लक्ष फक्त एका गोष्टीवर असतं, ते म्हणजे जिवंत राहणं. तेव्हा शरीर म्हणतं रिप्रोडक्शन नको, पाळी नको, गर्भधारणा शरीरासाठी धोकादायक आहे. म्हणूनच मेंदू इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन तयार करण्याचे सिग्नल हळूहळू कमी करतो. पाळी सुरू होण्याआधी मेंदूला 3 गोष्टी लागतात: सुरक्षिततेची भावना, स्थिर हार्मोनल सिग्नल आणि शांत नर्वस सिस्टीम. स्ट्रेसमध्ये कॉर्टिसॉल हार्मोन वाढते, मेंदू कन्फ्यूज होतो आणि पिट्युटरी ग्रंथीला सिग्नल मिळत नाही. त्यामुळे शरीराला समजतच नाही हा काळ पाळीचा आहे. म्हणजे पाळी नाही कारण शरीर बिघडलेलं आहे, तर कारण शरीर स्वतःला वाचवत आहे. अनेक स्त्रिया विचार करतात, माझ्यात काहीतरी बिघडलंय का? मी नॉर्मल नाहीये का? पण सत्य हे आहे की स्त्रीचे शरीर खूप संवेदनशील असते. ते तिच्या मनातला ताण शब्दांशिवाय ओळखतं. तिच्या अश्रूंना, तिच्या न बोललेल्या वेदनांना, तिच्या दडपलेल्या भावनांना पाळीच्या स्वरूपात शरीर प्रतिसाद देतं. प्राचीन संस्कृतीत त्यांना माहीत होतं स्त्रीचं शरीर ऐकायला वेळ मागतं. तिच्या मनाचा ताण कमी झाला कीच तिचं शरीर पुन्हा चक्र सुरू करतं. शरीराला औषधांपेक्षा सुरक्षिततेची भावना जास्त हवी असते. शांत झोप, हलका उबदार आहार, सौम्य हालचाल, भावना व्यक्त करणं हे सगळं शरीराला सांगते आता धोका नाही, शरीर सुरक्षित आहे. आणि त्यामुळेच हळूहळू कॉर्टिसॉल हार्मोन कमी होते, मेंदू पुन्हा संवाद साधायला सुरू करतो आणि मग पाळी परत यायला सुरुवात होते. हळूहळू पण नैसर्गिकरित्या. अनियमित पाळी ही स्त्रीची कमजोरी नाही, तो तिच्या शरीराचा आवाज आहे. जेव्हा मन थकते तेव्हाच शरीर थांबते आणि जेव्हा स्त्रीला ऐकलं जातं तेव्हा तिचं शरीर पुन्हा बोलू लागतं. महत्त्वाची सूचना, ही डॉक्युमेंटरी माहितीवर आहे. दीर्घकाळ